मी जेव्हा मरेन ना तर मला म्हणताना कोण रे गमावला, अरे तू तारप करी नाही का, तू आरेतला तारप करी मेला, असं पण जर मला वाटलं तरी बरं वाटेल. बुंदे, नितेश बुंदे रिव्हॉल्वर पर्यंत पोहोचले. गाणं खपलं, रिव्हॉल्वर गोळ्या मारतोय. हा कुठलं ते दर्याची एक नार सिंगाली, ते गाणं माहिती आहे ना, दर्याची एक नार सिंगाली रे त्या गाण्यावरती माहिती आहे तो शेवटी येऊच. म्हणजे आम्ही कुठेपर्यंत, म्हणजे आमची ऍक्टिंग तुम्ही आम्हाला तुम्ही कमी लेखू नका. हा त्यानंतर त्याचं ते हे पण गाणं मला याचं मस्त वाटतं, आपलं काय त्याचं नाव, उंबरसाडा, महेश उंबरसाड्याचं ते पोरी लोक लागू तू माझे हारी माझं लगीन. आपल्या घराचा सत्यानाश केला वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर, पर्यावरणाचा सत्यानाश केला वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर, जंगल वाचवाया तू धावर, आपली झाडं वाचवाया तू धावर, वाघदेवा जंगल वाचवाया तू धावर. उद्ध्वस्त झालं जीवन, पक्ष्यांची तुटली घरटी, गेली आमची शेती, हरवली नाती गोती. एक भीती कुठली माहिती आहे, मुंबईत तिथं भीती आहेच, तिथं कायम राहणारच, कारण आम्ही सोन्याच्या खाणीवर आहोत ना सगळे, जमीन म्हणजे तीच आहे जवळजवळ. हां पण पालघरमध्ये या डहाणूमध्ये हा परिसर आता त्याची मला खूप काळजी वाटते. त्याचं कारण असं आहे ना, तिथे आता एकतर बुलेट ट्रेन गेली आहे, त्यानंतर तो एक्सप्रेस हायवे गेला आहे, आणि आता तर तिथे अशी घोषणा झाली की चौथी मुंबई तिथे करणार. चौथी मुंबई म्हणजे काय माहिती आहे का, विनाश, आदिवासींचा विनाश. तुम्हाला मुंबई चकचकीत दिसते नाही, पण इथे ते दुःख दिसत नाही. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं, भीती घालवण्यासाठी. तुम्ही हे गाणं ऐकलं ना, तुम्हाला कसं कोणाचीच भीती वाटत नाही, कोणाचीच नाही वाटत. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं, अरे आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं, आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. गावा शेजारचं पडीकरान पिकवलं आदिवाशान, गावा शेजारचं पडीकरान पिकवलं आदिवाशान, या गुंड हरामखोरान त्याची केली आधुळदान, या गुंड हरामखोरान त्याची केली आधुळदान. अरे जर का गुन्हा केला पुन्हा त्याला तेथेच गाडायचं, अरे आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं, आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं हे करायचं. मध्ये संपल का? हा नाही खरंच आहे, आपण ना नाही घाबरलं पाहिजे. आम्हाला ना खरं सांगू तुम्हाला, ज्या वेळेला इथे हा देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता, देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता. अरे जंगल असे आमची आई, रक्षणात जीव जाई, रक्षणात जीव जाई, जंगल असे आमची आई, रक्षणात जीव जाई, झाड तुम्ही तोडून टाकता, त्याग आम्हा काय मागता. मला ना आता जे यूट्यूबर्स आहेत ना आपले तिकडचं, त्याचा खूप अभिमान वाटतो की कुठेतरी एखादा कार्यक्रम असला की तिथे ना डान्स असायचे, रेकॉर्ड डान्स, पण ते आपण हिंदी गाण्यावर. हां मुंगडा मुंगडा किंवा फार फार तर मग कोळी गीत, मी आहे कोळी वगैरे वगैरे, असं आपली गाणी नव्हती. परंतु आता तुम्ही कुठेही जा, मुंबईत जा नाही तर गावात जा, आपल्याच गाण्यावर लोक नाचतात. हां आपलीच गाणी असतात, आपले संगीत असतं, आपलंसं करणारं असतं, आपलीच नेस असतो, सगळा आपलेपणा तिथं आला तर ते सगळं श्रेय या लोकांना जातं की. आणि ह्या लोकांना मी दुसरे पण कसं मानतो माहिती आहे का, आता जे आम्ही फिल्म बघतो, वेगवेगळ्या फिल्म बघतो, रील्स बघतो, ह्याच्यावर अफाट खर्च केला जातो आणि ते लोकांना सगळे त्याच्यामध्ये तरबेज असतात, त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असतं, कोणी कॅमेरामन असतो, कोणी काहीतरी अजून काय त्याच्यात. ही तशी नाहीत पोरण आपली, ही आतून आलेली सगळी, आतून स्वबळावर निर्माण केलं त्यांनी सगळं. आणि यूट्यूब आणि सोशल मीडियाचे एक आभार मानलं पाहिजे. सोशल मीडिया नसती तर कधीच आपली पोरही पुढे आली नसती. हे सगळं करत असताना ना नुसती प्रेमाची गाण्याचीच आवश्यकता नाही आहे, मध्ये मध्ये थोडं सामाजिक गाणी घेतली पाहिजे, थोडं समाजाला. कारण आपल्या समाज तिकडे खूप आता जागा लोक विकत आहेत, हां वेगवेगळे प्रकल्प येत आहेत
आणि तुम्हाला जर गाणी तुमची टिकवायची असतील, तुम्हाला हे पुढे न्यायचं असेल ना, तर तुम्हाला तो पट्टा, निसर्ग पट्टा पाहिजे ना. आज तुम्हाला तुमची गाणी का गाजताय त्याला कारण आहेत. गाणी किंवा हे आपले रील्स वगैरे तुम्ही पण आता बनवतात ना, त्याला गाजत तुमचं एक ते ॲक्टिंग आहे चांगली, त्याबद्दल वादच नाही. त्यात तुमच्या संगीताला सुद्धा वादच नाही. कारण ही संगीत देणारी पोरं पण होते, आता जे वाजवत आहेत ना, मी सांगतो 100% गॅरंटीने पहिले डबी वाजवते मी सुरुवातीला, पण 30 लोक त्यांनी प्रशिक्षण घेऊन नाही आलेले आहेत, ते स्वबळावर आलेले सगळे आहेत. त्यानंतर या लोकांनी ड्रोनचा वापर सुरू केला. हां, इथपर्यंत आम्ही जाऊन वरच्या याला पोचलो. आणि त्याच्यामुळे गाणी एकतर तुमचे शूटिंग चांगलं असतं, तुमचे आवाज तुमचा चांगला आहे, तुमचं ॲक्टिंग चांगले आहे, तुमची बोली भाषा सगळी आदिवासी आहे, तुमचा नेस चांगला आहे, नेचर आहे. आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असेल ना, तो तुमच्या मागला बॅकग्राऊंड आहे ना. तुमचं सुंदर गाव दिसत आहेत, तुमचे हिरवीगार जंगलं दिसत आहेत, तुमची स्वच्छ पाण्याच्या नद्या आहेत, हा ओहोळ आहेत, तलावाच्या ठिकाणी समुद्रकिनारी गाणी आहेत. आम्हाला ते आवडतं. पण जर का तुम्ही हा संघर्ष आता जो वाढवून बंदर चालू आहे, चौथी मुंबईचा आहे, हे जर थांबलं नाही ना, तर हे सगळं मागचं दिसायचं बंद होईल सगळं. कारण आणि आज इकडे तुम्हाला शूटिंग करायची असेल ना, शूटिंग इकडे लाखो रुपये मोजावे लागतात एका दिवसाचे. एक तिथे फुकट सगळं मिळतं आपल्याला, फ्रीमध्ये आहे हां गावात. तर आणि चौथी मुंबई झाल्यानंतर ते गाव दिसत आहेत ना, गाव तिथे झोपडपट्ट्या निर्माण होतील, सिमेंटची जंगलं उभी राहतील, जे ओहोळ आहेत, ज्या नद्या आहेत, जे तलाव आहेत, ते गटारं बनतील, गटारं सगळी, प्रदूषण सगळं होईल. म्हणून मला वाटतं की आज आपण गाणी बनवत असताना तुम्ही जेव्हा कधी कधी नाही आवाहन करतात की या ठिकाणी एक कार्यक्रम आहे, तुम्ही सगळे या, आणि आपले सगळे तरुण आहे तिथे लोटते. आदिवासी महिला आणि बघा, आणि आदिवासी महिलांमध्ये हे पण आहे ना, आता तुम्ही शेतात पण काम करून आलात ना, तर ते आपल्या बरोबर खांद्याला काम करणार आणि घरी येऊन परत जेवण पण करणार ना. आम्हाला बसलं व्हिडिओ फुकत पुरुष किंवा काहीतरी जरासा किंवा बसला आराम करत असा. पण ती नाही, ते पण करणार आणि तिथं खांद्याला लावून काम पण करणार. होत आहे की तू काय पाहलास इथं, तर मग कणग हां, म्हणजे आपली श्रीमंती दाखवली जाते. सगळ्या धवलेरीन लगीन लावताना सुद्धा अशा व्यक्ती की त्या शाळेत नाही गेल्यात, दोघं एका आवाजात एक दीड तास ते पाठांतर, तर कसं त्यांना शिक्षित सांगायचं. मला तर कधी कधी वाटतं त्यांचं विद्यापीठ आहे ते. पहिल्याने जन्म घ्यावा तर आदिवासी जमातीमध्ये घ्यावा. कारण ना बाकीच्या समाजामध्ये मी काय बघितलं की त्यांना त्यांच्या एकतर मुलगी असेल पोटात तर तिची भ्रूण हत्या केली जाते. आमच्यामध्ये तसं नाही आहे. आमच्यामध्ये मुलगा झाला काय आणि मुलगी झाली की आम्हाला काही फरक पडत नाही, समान असतं. आमच्याकडे हुंडा पद्धत नाही. तर धर्मामध्ये विधवा महिलेला काय बोलतोय, त्यांना कुठल्याच शुभ कार्यात तिनं घेत नाहीत. तिला बऱ्याचशा, सगळ्यात नाही म्हणता येणार, पण बऱ्याचशा धर्मामध्ये तिला बाजूला ठेवलं जातं की ती विधवा आहे, ती अशुभ आहे. आणि आमच्यामध्ये सर्वोच्च स्थान, लग्नाचं स्थान जे तुमच्यामध्ये एखाद्या पंडितला भटजीला आहे, ते सर्वोच्च स्थान आम्ही तिला दिले, त्यानं धवरेणीला दिलं आहे. आणि त्याच्या मागचं कारण बहुतेक हे असावं, आरपा आहे ना हळूहळू लोप पावायला लागलाय. ही जी जुनी माणसं आहेत ती एकदम मेली ना, जे आता आरपा वाजवतात, संपेल बरं आपला कल्चर. तर नवीन माणसं आपले तयार करायला पाहिजे. म्हणून तुम्ही एखादं प्रशिक्षण का घेत नाही, भिकल्या लाडक्या धेंडा, तर त्यांच्याकडून आम्हाला प्रशिक्षण मिळणार होतं, हेच आम्हाला खूप हे होतं. कारण त्याचा आम्ही ते तारपा बघितला आणि त्यांचा तारपा तो जगा वेगळा आहे, बाकीच्या लोकांपेक्षा खूप वेगळा, उंच मोठा, त्यांची ती स्टाईल, त्यांची दाढीची स्टाईल आणि ती फिटनेस हां, आणि त्याच्याबद्दल असणारी आवड. त्या माणसाकडून जेव्हा आम्हाला तारपा शिकायला भेटणार हे समजलं ना, आम्ही खुश झालो. आणि मग तिथे ते 8 दिवसाचा कोर्स होता. मग मी इकडे बोचका बांधला की निघालो आणि यांना सांगितलं बरं. आणि मी पहिल्यांदा बायकोपासून एवढा दूर राहिलो हां, कारण आम्ही एक दिवस पण आम्ही एकामेकाला सोडून राहत नाही हां. आणि ती जाताना खूप हे झाली की तिकडे कसं होईल हां, आणि काय आणि कोणा, आणि मी ठरवलेलं की आपल्या ओळखीच्या लोकांकडे नाही जायचं हां. आणि मग ह्या 8 दिवसामध्ये आम्हाला त्यांनी तारपा कसं बनवावं, पात्या कशा हे करायच्या, दुधी कसा असला पाहिजे, त्याला होल किती पाडलं पाहिजेत, ते किती अंतरावर बांबूला ते असले होल तर ते येणार, जिभायला कशा बनवायला पाहिजेत, त्याचं सगळं प्रशिक्षण त्यांनी दिलं आम्हाला. आणि त्यानंतर मग ते वाजवायचं आहे मोठा काम ना सगळ्यात, ते वाजवायचं कसं त्या टेन्शन आम्हाला होता. मग त्याने आम्हाला ते स्ट्रॉ आणलेलं छोटा, थँक्यू, छोटा स्ट्रॉ आणलेला, आणि त्या स्ट्रॉचा आम्हाला त्या गलासात आणि ते पाण्यात बुडबुडे काढायचे, तेच काम दादा. हा प्रॅक्टिस होया. मी सासरवाडीला जेव्हा गेलो नाही तारपा प्रशिक्षणाच्या दरम्यान, सासऱ्यासनी मला सांगला की जावाय, अरे ह्या काय ती स्ट्रॉ काय सांगते, गवताची काडी सांग घ्यायची त्याची फुकायचा ना. मी सांगितलं तुम्हाला कसं माहीत, मी सांग तारपा वाजवा ना.
35 वर्ष झाली लग्नाला, मला तूच शिकवता सोडायला ना. हा ना, तू कधी घरात पण तारपा नाही, पण सांग मी वाजवा सांग तारपा, पण चांगलाच पण नाही ना गवा. खेळत मस्त माहिती देत आणि ते तारपा कसा वाजवायचा, परत ते देव आणि ते चाल्याची पण नावं आहेत प्रत्येकाचं. चालं बरंच चालं ना, आणि ते चालं करताना तुम्हाला जर चाला येत नसेल तर त्याचा गाण्याचा काय रे कसं सांग, ते गाण्यामध्ये सांगू सुद्धा नाही काय ते तसं वाजवायचा. आणि त्यांनी हे पण सांगितलं, हे लिहून ठेवता येत नाही, हे लिहून ठेवता येत नाही, आणि हे तुम्हाला आणि ते तुम्ही तुमच्या परीने वाजवायचे, तो ठेका फक्त आला पाहिजे बस. हा म्हणजे तुमच्यापर्यंत, त्याच्यामध्ये एकच सूर असेल असं काय हे नाही, तुमचं वाजवण्यावरती एक कला आहे. आणि त्या माणसाकडून आम्ही शिकलो. आणि असा या वयातला माणूस इतक्या 80 वर्षाचा, आणि की खरंच आहे त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे ना, ते वाजायला लागल्यानंतर पाय थिरकायलाच पाहिजेत. हातपाय हलतातच. आणि त्याच्यामध्ये जातीभेद किंवा लिंगभेद हा प्रकारच नाही आहे तिथे कोणी येऊन आपल्यामध्ये तो प्रकार मला फार आवडतो की आदिवासीमध्ये ना स्त्री पुरुषाचा भेदभाव नाही. हां, एखाद्या बाईचा अंगाला स्पर्श करायचा तर इकडे केस होते, आणि आमची तिचे कमरेत हात घालून आपण तिच्या नाचत असतो. हां, म्हणजे ती कोण असते काय असते ते पण माहीत नाही, पण तिथं काय नसतं, कारण तेव्हा फक्त ती एक आपली कला जोपासायची की असते, ती मनात पण येत नाही त्या गोष्टी. हे आदिवासीकडून शिकण्यासारखं आहे. आणि ते आम्हाला तर फार बरं वाटलं की ते प्रशिक्षण घेत असताना त्या काकांकडून आम्हाला आबाकडून शिकायला मिळालं. आणि आज आम्ही थोडं काय असे ना पण वाजवतो. आता मला असं वाटतं ना की मी जेव्हा मरेन ना तर मला म्हणताना कोण रे गमावला, अरे तू तारपकरी नाही का, तू आरेतला तारपकरी मेला, असं पण जर मला वाटतं तरी बरं वाटेल. सगळे आता ते गाणं आहे ना का, आम्ही दोघं भाऊ पंडितर सांग डुक्कर मारलाय खंडितर, माहिती आहे. अरे आम्ही दोघं भाऊ पंडितर सांग डुक्कर मारलाय खंडितर, ओढा मोठा डुक्कर ना ओढीक्षी भाजी, अरे तोडीच र भाऊ आम्हाला हो. या गाण्यावरून काय वाटतं की एखाद्या गावामध्ये एखादा डुक्कर मारल्यानंतर सगळी वाटणी थोडी का असे ना, पण ती घराघरात पोचते. ही आहे ना आता त्याच्याने चोरती, म्हणजे आता जी आपण बाकीच्या लोकांमध्ये बघितलं तर ती ज्याच्या वाटणी येतील त्याला. तर ह्या सगळ्या पद्धती, शिवाय गाणी सुद्धा या लोकांनी आपली जी बनली गेलेली आहेत ना, ती गाणी गौरीची असू दे किंवा मग देवांची असू दे, कांबळीची असू दे, बघा ना त्या गाण्यामध्ये किती मजा आहे. कांबडी नाचत काय नाचत सोंगा पिका काढत, म्हणजे केव्हा सोंगा काढत कोली भाजी किंवा कोली खाताना भात लावून झाला काय, तेव्हा पण सोंगा काढत. आपले नवा भात पिकं ना नवा खात म्हणजे दिवाळीच्या आधी काकाच काढायचं सोंग. हा काकाच्या घरात होतं, आम्ही पाहायचो, बारीक होतो ना तेव्हाच आम्ही ती सोंगा कांबडी नाचत, बाई माणसं गाणी सांगत. पण आता कमी झाला, थोडासा कमी झाला. लाज वाटत म्हणजे आता पोरांना माहितच नाही. ती आता गाणी बाणी आता विसरून गेली. गावच्या लोकांना तरी थोडा तरी माहित आहे ते पोरांना, पण आता शहरात जी पोरी आहेत ना त्यांना याच्याबद्दल काय नाही माहित ना. आपले माहिती सर गाणी बिणी केली ना, यावर आपली भाषा किंवा कल्चर यांचा थोडासा जास्त हे पडला टिकवली संस्कृती टिकवली नाही. आणि आता मी आता लग्नात पण पाहिला ना, त्या आपल्या सवासनी रहत धवलेरी रहत, हा, तर मी त्या घरात घेताना तिला ती बघा तुम्ही ऐका एक शब्द, हा त्यांचा ना, ती लक्ष्मी आली, हा लक्ष्मी चालत आली, मग ती काय ठावाशी गेली चुलीशी, या ज्या तिच्या आणि काय ग लक्ष्मी काय असं मी थोडंसं मला आठवत आहे की तू काय पाहलास इथं, तर मग कनग, हा म्हणजे आपली श्रीमंती दाखवली जाते सगळ्या. ही सगळी काय पाहलास तू असं ते नाही, मला ते ऐकायचं, मला सॉरी, मला एवढा म्हणजे अजून मला तर रिटायर नंतर मला त्याचा अभ्यास करायचा जवळजवळ. तर त्याच्यामध्ये ना ते लोकांनी ती जी एक शब्द महत्वाचा आहे. धवलेरीन लगीन लावताना सुद्धा अशा व्यक्ती की त्या शाळेत नाही गेल्यात, दोघं एका आवाजात एक दीड तास ते पाठांतर, तर कसं त्यांना शिक्षित सांगायचं. मला तर कधी वाटतं त्यांचं विद्यापीठ आहे ते खरं तर एक विद्यापीठ आहे. साहित्य एवढं सांभाळतात आणि सगळ्या देवांना बोलवतात ना ते लोक. मेन म्हणजे काय ते विधवा त्यांना तो मान दिला जातो. नाही एकदा आपल्याकडे काय हे म्हणजे बायांना कमी नाही लेखत. नाही ते आपल्या बायांना मान सन्मानाने बोलवतात. एकदा एक आपल्या चांगल्या विधीसाठी साठी बरोबर. एकदा एक चांगला कार्यक्रम होता. 8 मार्चला महिला दिवस असतो बघा. तर आदिवासी लाईव्ह मॅटर म्हणून एक चॅनल आहे, ते जगामध्ये लाईव्ह असतं त्या एक आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी माझी एक इंटरव्ह्यू घेतली होती की, आणि ते महिला दिन होता म्हणून आम्ही त्याचं हे असं ठेवलं होतं की मी त्याचं एक हे नामकरण केलं होतं की आदिवासी म्हणजे महिलेने जन्म घ्यावा तर आदिवासी जमातीमध्ये घ्यावा.
तर तेव्हा मला प्रश्न विचारला की तुम्हाला असं का वाटतं की आदिवासी जमातीमध्येच महिलेने जन्म घ्यावा. आदिवासी महिलांचे तिथे हाल पाहिलेत आम्ही. त्यांना नीटचे कपडे नाही आहेत, त्यांना नीटचं खाणं नाही आहे, अगदी अंगाने बारीक वगैरे अशा. तर मी त्याला म्हणालो मला तसं वाटतंय, कारण मी आदिवासी आहे म्हणून एकतर, आणि मी ते पाहिलं आहे. कारण ना बाकीच्या समाजामध्ये मी काय बघितलं की त्यांना त्यांच्या एकतर मुलगी असेल पोटात तर तिची भ्रूण हत्या केली जाते. हां, तिला पोटातच मारायचा प्रयत्न करा. आमच्यामध्ये तसं नाही आहे. आमच्यामध्ये मुलगा झाला काय आणि मुलगी झाली की आम्हाला काही फरक पडत नाही, समान असतं. तिथे ती वाचते. हां, ती महिला वाचते. त्यानंतर तिचं हुंड्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बळी दिला जातो. आमच्याकडे हुंडा पद्धत नाही आहे. उलट आम्ही त्यांच्या घरच्या लोकांना थँक्स म्हणतो की तुम्ही एवढा मोठा अनमोल तुमचा रत्न आम्हाला दिला आहे. आणि त्यांच्या आईवडिलांना आम्ही लुगडा घेतो किंवा कपडे घेतो किंवा त्यांचा देज असतो त्या दिलं जातं की त्याच्या बदली त्यांना मदत म्हणून. तर तिथे तिचा प्राण जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला इतर धर्मामध्ये विधवा महिलेला काय बोलतोय त्यांना कुठल्याच शुभ कार्यात तिनं घेत नाहीत. तिला बऱ्याचशा सगळ्यात नाही म्हणता येणार पण बऱ्याचशा धर्मामध्ये तिला बाजूला ठेवलं जातं की ती विधवा आहे, ती अशुभ आहे. आणि आमच्यामध्ये सर्वोच्च स्थान, लग्नाचं स्थान जे तुमच्यामध्ये एखाद्या पंडितला भटजीला आहे ते सर्वोच्च स्थान आम्ही तिला दिले, त्यानं धवरेणीला दिलं आहे. आणि त्याच्या मागचं कारण बहुतेक हे असावं की ह्या विधवे महिलेचा एक तर नवरा गेलेला आहे, तिला आधार नाही आहे, तर तिला सर्व सन्मानाचं स्थान दिलं. तिला आपला एक हातभार लागेल, तिला सर्वोच्च स्थान दिलं गेलं आहे आणि सन्मानाने जगता. आणि ती बरं ती विधवा महिला साधारण महिला नसते. ते सगळ्यांचं ती जेव्हा ती लग्न करत असताना ती सगळ्या नैसर्गिक देवाला ते बोलवते त्या मंत्रामधून आणि सांगते की हे आता संसारात पडणार आहेत, हे आता आपल्यामध्ये आलेलं ते ह्यांना सुखी ठेव. हां, आणि ते तुम्ही ऐका बरं शब्द. आणि त्या महिला एका सुरात म्हणतात, असं कुठलं एखादा कॉलेजच्या मुलाला सुद्धा पाठांतर येणार नाही एवढं त्यांचं पाठांतर आहे. मग त्यांना आम्ही अशिक्षित कसं समजू ना. परत सांगायचं वाटतं आदिवासी हा देशाचा मालक आहे ना. सुप्रीम कोर्ट म्हणतंय, आपल्याला पण वाटतं, आपल्याला वाटायला पाहिजे. आम्हालाच वाटत नाही ना. कोण आला रे दादा साहेब, कोण साहेब? अरे तो नोकरीला आहे, त्याचं तिकडे गाव आहे, तिकडे आहे, तो पदावर आहे. ते पद आम्ही हातापाय नाही पडलं पाहिजे. आम्ही मालक आहे तो मालकासारखे राहिले पाहिजेत. तिकडे आपली लोक मालकासारखी नाही राहाय बघत ना. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही सांगाल ना मी मालक आहे, मला मारा, तुम्ही मारून टाका, तुम्ही मला केस बीस याला, ते आमच्या खूप लांबच्या गोष्टी आहेत, तोपर्यंत नाही होणार. आणि एक दोघं नाही, सगळी लोक अशी पाहिजेत. सपना मला ना हे अशक्य नाही वाटत. अशक्य नाहीच आहे. हा, सगळं शक्य आहे. जमीन सगळं सोडून कुठं जायचं ना. कालचा भैया आलेला तर सांग, अरे ये तो हमरी जगा आहे. अरे तो कालचा आले ना हमरी जगा, तर आपण तिथे पिढून पिढायची ना. मूळचे आपण आहोत, आपण कशाला घाबरायचा. आता विचार कर ना, बाईचं महानता कुठे यायचं माहिती आहे का, कुठून सुरू होते बघा ना. मला सांगा, मला लगीन करून मला आता माझं समजा माझं लगीन होणार आहे आणि मला कुठेतरी नेणार आहेत, मी मरायचा एवढा सोडून. मला आयस आहे, बास आहे, या सगळा. पण तिने केला ना, तिने सोडला ना तिचा आस बास घरदार. कोणाकडे आली ती? एक परक्या माणसाकडे की जो माझा ओळखीचा नाही, रक्ताचा नाही, काय नाही, तरी ती इथं आली ना. त्याग आहे ना तो. मग तिला त्या सगळा मिळावा म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे ना. आता तिने ते सोडलाय ना, माझं काम आहे की तिला हे इतकं मिळवून द्यायला पाहिजे, तिला आसपासचा प्रेम दिला पाहिजे. आणि बाई फक्त इथं आल्यानंतर नवऱ्याची बायकोच बनवून येत नाही, ती कधी कोणाची वहिनी, कोणाची मामीस, कोणाची काकीस. मग इथं कोणा आजारी पडला की ती डॉक्टर पण होते. हां, तिच्यावर संकट आला की ते संरक्षण मंत्री होते आणि पुऱ्या घराला नाही माझ्यावर्षी जायला लागेल तुम्हाला. प्रत्येक गोष्ट ती करते आणि ती तिच्यात पॉवर आहे प्रत्येक बाईमध्ये. ती तुम्ही ओळखत नाही ना. तिला फक्त तिथंच. आता मी आता नाव नाही सांगत, काय लोक आमचे पण घरची लोक काय आहे तिकडं गाव. मला तर असं वाटतं की तुमच्यासारखे जर इतरांनाही विचार केला ना तर बाई म्हणजे ज्या स्त्री आहेत त्या खूप पुढे जाऊ शकतात. आणि तिला ना मैत्रीण समजा तुम्ही, तिला बायको असं नाही. ती बायको काही वेळासाठी पण ती बाकी मैत्रीण दोस्त आहे ना. आणि मला तिच्याशिवाय करमत नाही, आम्ही कुठेच जात नाही. आम्ही जाताना सोबतच कुठं पण असलो ना. आणि तिला स्टेजवर बोलवलं ते बोलणार नाही, मला नवऱ्याला पण बोलावं लागेल तुम्हाला. आणि मी पण गेलो ना, मी पण माझी बायको पण येणार. हां, तेवढा तिला सन्मान भेटला पाहिजे. आणि बघा, आणि आपल्याकडे दिवा लावत वर्षाची 2दा ना. तर आमच्याकडे आता पण पद्धत आहे की तेव्हा ती माझ्या पाया पडे ना, माझ्या पायावर डोका ठेवून पाया पडते की पती परमेश्वर. आता मी जर परमेश्वर आहे ती मला समजा, मग एखादा माजोरी आपण कसा म्हणतो रे परमेश्वर, तर तिला देवी समजाय मला काय. मी पण एवढे लोकांमध्ये मी तिच्या पायावर डोका ठेवू. हां, मला कोण काय हसल, मला काय बोलेल मला ते, पण मी तिला ओळखलंय ना, तिची पॉवर काय आहे ती.
हां, की जेव्हा माझ्या आईवर कोण आच उचलेल ना, माझ्या आई, माझ्या आसला कोण सांगेल तर मला राग येतो ना, माझ्या आसला कोण मारेल काय, मग ही जमीन माझी आई आहे ना. हां, ही जमीन माझी, माझ्या आईला कोण टच केलं तर मला नाही आवडणार ना. हां, तुम्ही आमच्या, मी सांगा ना, बायका जिथं असल्या आमच्या गावात आमच्या जमिनीवर दगड पण नाही तुम्ही घेऊन जाऊ शकत. हां, आता जे आपण इथं आहो म्हणून एवढं निसर्ग निसर्ग. राहिलं आहे. आदिवासींमुळे निसर्ग राहतोय. बाकीचा हां, इतर समाज उलट असताना ते उलट ना, नाही असा. उलट आहे ना, आदिवासीनं जपलं पाहिजे, या लोकांनी जपलं पाहिजे विना वेतन. आम्ही मागे एकदा फॉरेस्ट बरोबर आमची संघर्ष झाला, फॉरेस्ट बरोबर इथे त्या गेस्ट हाऊसमध्ये ते फॉरेस्ट अधिकाऱ्याने, आम्ही सगळे आदिवासी, आणि त्यांचं म्हणणं होतं असं की आम्ही पण तर फॉरेस्ट वाचवतो ना तुमच्यासारखं. ते म्हणतात, हां, फॉरेस्टवाले म्हणतात आम्ही पण रक्षण करतो, तुम्ही पण रक्षण करता. मी बोललो तुम्ही सर आमच्यावर बरेच अत्याचार करता म्हणून आम्हाला तुमच्याशी वाद घालावा लागतो. पण दादा आपण दोघं पण जंगल वाचवतो ना. मी बोललो सर तुमच्यात आणि आमच्या जंगल वाचवण्यामध्ये फरक आहे, तुम्हाला माहिती आहे का. तुम्ही ना त्याचा पगार घेता, पगार घेता ना, तुम्हाला 2-3 महिने पगार नको देऊन तुम्ही म्हणणार न्यात तोडून आम्हाला काय करायचं आहे, बोलणार ना. आम्ही विना वेतन वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या जंगलाचं रक्षण करत आहोत. हा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. तुम्ही आम्ही बराबरी नाही करू शकत. हां, हे त्याला ते, आणि मग एकदा कार्यक्रमात आम्ही 9 ऑगस्टच्या बोलवला ना, त्याचा आम्ही सत्कार केला, आमच्याबरोबर नाचला, आणि मग बोलता बोलला अरे हां पण आम्ही जरा वेगळे आहोत, आम्ही पैसे पगार घेतोय. मी बोललो सर तुम्हाला अजून राग आहे का आमच्या मनात. नाही तुम्ही बरोबर बोललात, आम्ही वेतन घेऊन करणारे लोक आणि तुम्ही विना, बरोबर आहे ना. आणि वाघाला पण मी तेच म्हणतो ना, आमचा जो वाघ आहे आम्ही देव त्याला का मानतो, त्याला कारण आहे. विना वेतन विना पगार घेता तो अख्ख्या डोंगराचं रक्षण करतो. हां, आणि ज्या वेळेला आमचा संघर्ष सुरू झाला इथे मेट्रो कारशेडचा, मी विचार केला की साला श्वास सगळ्यांना घ्यायचा आहे, ऑक्सिजन सगळ्यांना पाहिजे, जिवंत सगळे अख्खे मुंबईतली 2 कोटी लोक आहेत मुंबईची लोकसंख्या, तेवढी लोक श्वास घेत आहेत, जिवंत आहेत, कारण ती ऑक्सिजन इथून मिळत आहे. आणि जो ऑक्सिजन देतोय तो कापला जातोय, त्याला वाचवायला लोक येत नाही ना, ती काहीच लोक होती. मग मला असं वाटलं की आता कोणाला बोलवावं बरं. मग मला असं वाटलं अरे वाघाला बोलवायला पाहिजे यार, कारण त्याचा पण तो घर चाललाय, तो तर त्याचा पण. आणि मग मी ते गाणं एक रचलं त्याच वेळेला. हां, त्याची मी एक लाईन म्हणून दाखवतो का. आपल्या घराचा सत्यानाश केला वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. पर्यावरणाचा सत्यानाश केला वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. जंगल वाचवाया तू धावर, आपली झाडं वाचवाया तू धावर. वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. उद्ध्वस्त झालं जीवन, पक्ष्यांची तुटली घरटी, गेली आमची शेती, हरवली नाती गोती. उद्ध्वस्त झालं जीवन, पक्ष्यांची तुटली घरटी, गेली आमची शेती, हरवली नाती गोती. ही नाती वाचवाया तू धावर, आमची शेती वाचवाया तू धावर. वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. आदिवासीना लोक नेहमी कमी लेखतात. हां, आदिवासीला लोक कमी समजतात, हां, अशिक्षित समजतात. त्याच्यामध्ये कडवं मी असं टाकलं आहे, कळलीही नाही जाना या निसर्गाची महती, हिरवा देव म्हणती आज ज्याला हे आदिवासी. कळलीही नाही जाना या निसर्गाची महती, हिरवा देव म्हणती ज्याला हे आदिवासी. हिरवाई वाचवाया तू धावर, हिरवाई वाचवाया तू धावर. हिरव्या देवा, जंगल वाचवाया तू धावर. आम्ही श्वास घेतो आहे, कृपा तुझी ही मोठी, तुझ्यामुळेच आहे जीवित आज सृष्टी. आम्ही श्वास घेतो आहे, कृपा तुझी ही मोठी, तुझ्यामुळेच आहे जीवित आज सृष्टी. ही सृष्टी वाचवाया तू धावर, आमचे जीवन वाचवाया तू धावर. निसर्ग देवा, जंगल वाचवाया तू धावर. पर्यावरणाचा सत्यानाश केला वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. वाघदेवा, जंगल वाचवाया तू धावर. 24मध्ये एक मी गाणं लिहिलं, ते त्याच्यातले 2 ओळी म्हणून दाखवतो, आदिवासी म्हणून. ते जरा वेगळं होतं गाणं, आणि ते जरा ते आमचे रॅपर्स पण असतात ना स्वदेशीवाले, त्या लोकांनी मला खूप मदत केली खरं तर. त्याच्यामध्ये एक ते गाणं होतं, त्याची एक हे 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 हे
हे हे हे हे हे हे हे जोहार हे 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 जोहार. या भारतभूचे पहिले रहिवासी, या मातृभूमीचे मूळचे निवासी, आदिवासी आदिवासी आम्ही आदिवासी आम्ही आदिवासी. अरे लागू नका कुणी आमच्या नादाला, घाबरत नाही आम्ही कुणाच्या बापाला. लागू नका कुणी आमच्या नादाला, घाबरत नाही आम्ही कुणाच्या बापाला. या जंगलाचे आम्ही सच्चे सिपाई, बिरसा मुंडाचे आम्ही सच्चे अनुयायी, आदिवासी आदिवासी. ही काळी आई आमची धान्य देते आम्हाला, वाघोबा आमचा देव आम्ही पूजतो या त्याला. ही काळी आई आमची धान्य देते आम्हाला, वाघोबा आमचा देव आम्ही पूजतो या त्याला. निसर्गाचे आम्ही सच्चे पुजारी, पर्यावरणाचे आम्ही सच्चे पुजारी, आदिवासी आदिवासी. या मुंबई नगरीचे मूळचे निवासी, आदिवासी आदिवासी. मला नेहमी वाटलं की 1 तास भाषण करण्यापेक्षा 5 मिनिटाचं गाणं ना खूप पॉवरफुल असतं. आणि असंच संघर्ष करताना आपल्याला बऱ्याच वेळेला भीती वाटते, भीती की आपल्याला कारवाई होईल, आपल्याला मार पडेल, आपल्याला त्रास होईल. आणि त्यावेळेला मग मला एक गाणं आहे, ते गाणं मी लिहिलेलं नाही आहे, ते श्रमिकांचं एक पुस्तक आहे, गाणं आहे म्हणून त्याच्यामध्ये पुस्तकातलं गाणं आहे. ते मी 100 वेळा म्हटलं आहे हां, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला ऊर्जा मिळावी म्हणून. पण मी त्यावेळेला म्हटलं माझ्या स्टाईलने, ते माणूस म्हणून जगण्यासाठी. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं, भीती घालवण्यासाठी. तुम्ही हे गाणं ऐकलं ना, तुम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही, कोणाचीच नाही वाटत. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं, अरे आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. गावा शेजारचं पडीकरान पिकवलं आदिवाशान, गावा शेजारचं पडीकरान पिकवलं आदिवाशान. या गुंड हरामखोरान त्याची केली आधुळदान, या गुंड हरामखोरान त्याची केली आधुळदान. अरे जर का गुन्हा केला पुन्हा त्याला तेथेच गाडायचं, अरे आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं हे करायचं. मध्ये संपल का? हा नाही, खरंच आहे. आपण ना नाही घाबरलं पाहिजे. आम्हाला नाही, खरं सांगू तुम्हाला, ज्या वेळेला इथे हा देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता. देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता. अरे जंगल असे आमची आई, रक्षणात जीव जाई, रक्षणात जीव जाई. जंगल असे आमची आई, रक्षणात जीव जाई. झाड तुम्ही तोडून टाकता, त्याग आम्हा काय मागता. अरे देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता. झोपडीत दिवा नाही, उजेड आमच्या गावा नाही, उजेड आमच्या गावा नाही. डोळ्यात देखत उजेड चोरिता, त्याग आम्हा काय मागता. आपल्याला नेहमी त्याग मागायला जातो की तुम्ही त्याग करा, थोडं त्याग करा ना विकासासाठी. आम्हीच का त्याग करावा? आणि त्याग हा एवढा भारी पडतोय. आणि मला विकास नाव सांगितलं ना, मी बऱ्याच वेळेला म्हणतो मला विकासाची खूप भीती वाटते आता. कारण विकास नाव घेतलं की आमचा आदिवासीचा विनाश ठरलेला 100%. कारण तो विकास जंगलाच्या ठिकाणी येतो जिथे आदिवासींनी हे जंगल राखून ठेवलं.
ते आदिवासींवरती डोळा आहे. आदिवासी डोळा एकतर बाकीच्या लोकांवरती डोळा नाही नाही. नाही तिथे तिकडनं त्यांची छोटीशी वाडी असेल किंवा बंगला असेल ना तरी तो तोडणार नाही. नाही तो आत्ता काय होतं, आता माझी बायको जेव्हा भाजी विकायला जाते ना खाली इकडे, तर ती लोक काय सांगत की ताई तुमचं आता मजा आहे हो, तुम्हाला तिकडे जंगल सोडून आता जंगलात राहता ना तुम्ही, अंधारात वगैरे, तुम्हाला आता शहरात तिकडे बिल्डिंगमध्ये घर मिळणार, बरं आहे हो तुम्हाला. तर ही काय सांगते, तुमचं गावाला तुमची जागा आहे ना, आमचं मोठं घर आहे, बंगला आहे, ते सगळं सोडून तुम्ही एका दिलं तुम्हाला जाल का, तुम्हाला तिथे जात आहे, तुम्ही आम्हाला त्याग करायला सांगता, तुम्ही त्याग करा ना, तुमची जमीन सोडा ना. मग ते नाही करत. आणि आदिवासी म्हणजे त्यांना असं वाटतं की हे असेच नाही, हां काही पण तुम्ही करू शकता का, नाही चालणार ते. आता आदिवासी हुशार झाले, आदिवासी शिक्षित झाले, आदिवासी एकवटलाय, आदिवासी जागरूक आहेत. आणि आज असेच जागरूक लोक माझ्याकडे सगळे आले होते. हां मला खूप बरं वाटतं. बघा काय माहिती आहे, हे जीवनातलं एक क्षण आहे ना, आपण लाख करोड रुपये खर्च करून मिळणार नाही. आणि आपली आणखी एक तुम्हाला सांगतो बघा, ही असं यायला पाहिजे कधीतरी ना, हे कामं काय संपत नाही. मी ना आमच्या लोकांना कधी सांगे ना, पहिला सांगत ना, लोक आवनी झाली का लोक पाहणी जात ना, पाहणी जात, मग 2 दिवस इकडं 2 दिवस तिकडं, हां खाडीत जात, हां शैली करा. तर लोकांची ना हिंडत, लोकांना आनंद घेत, आता काय करत, पैसा कमवत बस त्याचेच. मग तरी चालत जात ना, चालत हिंडत, तरी पण नाही टाइम नाही मिळत. हा बरोबर ना. परत काय आजचा एवढं पैसे जातील असं ना. आता हा बघा, हा क्षण आहे ना आजचा, तो आम्ही नाही खरेदी करू शकत ना, नाही करू शकत. आणि आपण जेव्हा पैसे कमवतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं आपण पैसे कमवलो, पण तुम्हाला माहित नाही की मी आज जर कामाला गेलो ना, तर मी आजचा माझा एक दिवस विकला, आजचा माझा पूर्ण 24 तास विकल्यानंतर माझा काय, तेव्हा मला तो एक मिळालेला रक्कम आहे. आणि असं करत करत मी आज 58 वर आलो विकत. पण मी मध्ये जरा गरजा किती 4च आहेत. आईस एक दिवस विकायचा दिल तर ती सांग काय म्हणजे कमी असा तू आणलास, मी नाही घ्यायची सांग, तर सांग काय कमी आणलास, म्हणजे भाजी ती जुडी राह ना, ती सांग कमी सांग. आई सांग ती सांग तुझा पोर आहे, ती सांग बारीक तामशी निसतात नाही वाढेल, ती सांग दूध पाजला असतात ना म्हणजे वाढला, आम्हाला ते झाडाला पाणी द्यायला लागेल, ती वाढत बरोबर. आम्ही तर तुझी घेईन ना तुमच्या गावात मग घेतला ती म्हणजे काय न बोलता. बरोबर तर मी आई म्हणून बरोबर बोललीस तू, बरं नाही ती बरोबर बोलत ना. आता पण आहे ना, नाही आता पण आहे ना, आता ही भाजी दाराशीच आहे ना, पण ती सांगत ना 10 रुपयाला एवढीच जुडी, 20 रुपयाला एवढीच जुडी. तेव्हा त्यांना आम्ही काय सांगू, आम्ही ना पहिला बी आणायचा बोरवलीला, गाडी भाडा करून बोरवलीचं बी आणू, मग ते वाफं खणत त्याच्यात ते बी टाकल्यानंतर त्याला 8 दिवस 15 दिवस पाणी देत, रोज सकाळी जाऊन पाणी द्यायचा, त्या उंगवला त्याला वाढवायचा, नंतर त्या उपटायचा, त्या धवायची जुडी, ते बांधायची, मग ते भरायची टोपल्यात आणि तुमच्याकडे आणायची, आणि तुम्ही 20 रुपयात पटकन घेतात. आणि ते आपण किटकिट करता, सगळं खायला तोंडाचे आणून द्यायचं. पण ती कधी वाढल्यापासून किती मेहनत घेतली त्याचा हिशोब काय का. मग ती कोणाला दिसत नाही ना, ती कोणाला दिसत नाही, दाराशी तुम्हाला दिसत, तसा शेतकरी लोकांचा फिरवायचा ना, त्यांचे दाराशी टोपला हिंडायचा. म्हणजे बाजारात पण नाही जायची गरज. का सांगत आमच्या गावाला सुक्काल शेंगा ते सांगत, जाण घे ना खा, एक जुडी आणायचा तिकडं गावाला, काही पण नाही अशी सांगत. कधीच किटकिट नाही कर, नाही किटकिट कर ना, नाही चांगुलेपणाचाच फायदा घेत ना लोक. असं नाही आपल्याला वाटत ना, पैसे कमी करा पण मेहनत लागेल ना, कारण आपण मेहनतीचा आपल्याला अंदाज आहे ना, मेहनत काय राहते आपल्याला माहित आहे, त्याच्यामुळे आपण नाही हे करू.